आणि म्हणून जनतेचा विश्वास सार्थ ठरेल असाच निकाल आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मुळच ही संघटना फार मोठी आहे. वाढवण्यापेक्षा आहे तेच लोक समाधानी ठेवले तर मला असं वाटतं की पक्ष अधिक बळकट होईल. वाढ जास्त झाली का मग समाधान लोकांचं होत नाही आणि असमाधानी लोक जास्त होतात. त्यामुळे संघटनेमधल्या आहे त्या लोकांना न्याय देणे, त्यांना समाधानी ठेवणे आणि या लोकांमुळेच आज भारतीय जनता पार्टीचं हे वलय या जिल्ह्यामध्ये आहे आणि याच लोकांच्या माध्यमातूनच भारतीय जनता पार्टीचं वलय असंच पुढे चालू राहणार. महाराष्ट्राच्या 2 पोटनिवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये एक बारामती आहे आणि एक राहुरी विधानसभा आहे. तर स्वर्गीय कर्डिले साहेब गेल्यानंतर जी जागा रिक्त झालेली आहे ही आमची जबाबदारी आहे. कर्डिले साहेबांच्या संकल्पनेतून जी राहुरी त्यांनी पाहिली ती राहुरी तशी राहावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. उमेदवारी बाबतीत मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तो अधिकार आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे की स्वर्गीय कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना ती उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे. पण भावना व्यक्त करणं हे नेत्याकडे असतं. कार्यकर्त्यांनी नेता म्हणून माझ्याकडे केली आणि मग मी माझ्या नेत्याकडे केली. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये तो चेंडू आहे. आम्ही पूर्ण विश्वासाने मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करू आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री देखील जनभावनेचा आदर करत निश्चित अक्षयला ती उमेदवारी देतील अशी माझी अपेक्षा आहे. पण जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर केला जाईल. अशा दोन्ही आकस्मिक मृत्यू झाल्याने ते रिक्त झालेले विधानसभा आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राने एक आदर्श घडवावा आणि दोन्हीही विधानसभेमध्ये तडजोड करून सामंजस्याने महाविकास आघाडी महायुतीमध्ये सामंजस्याने तोडगा काढून या दोन्हीही विधानसभा सकारात्मकतेने बिनविरोध कराव्यात ही आपली अपेक्षा आहे 100%. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.